तुम्ही बासरी वाजवायला कधी शिकला? बासरीच्या आवाजाचा गुरांवरती पण परिणाम होत असेल ना? बरं थोडस वाजवून दाखवा आम्हाला. काय गाणं होतं हे, म्हणजे आता तुम्ही जे वाजवलं ते? तालुक्यामध्ये तालुका आहे, हाय बघा जुन्नर, हाय बघा जुन्नर. जुन्नरचं सौंदर्य तुम्ही थोडक्यात ह्या बासरीच्या वाजवण्यात आज सगळं मांडलं. हे तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे गाणं? हा मग हे आता आजी खूप हसतायत. आजींसाठी कुठलं गाणं आहे का? आजींसाठी वाजवा गाणं. जे वडील सोडायला चाललेत मुलीला. नटणी घेत नाही, संगामी येत नाही. सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यातून अलगद वाहणारा वारा, निसर्गाच्या कुशीत या वाऱ्यावर आनंदाने डौलणारी झाडे आणि अशा या प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सुरात सूर मिसळत गुरांमागे रानात फिरताना हातात बासरी, चेहऱ्यावर शांत स्मित हास्य ठेवत जीवनाचे संगीत गाणारे कवठे बाबा, त्यांच्या अंगी असलेल्या या कलेची आज आपण ओळख करून घेणार आहोत. तुम्ही बासरी वाजवत होते ना, खाली आवाज येत होता आम्हाला. आम्ही म्हणलंच की मस्त बासरी कोण वाजवते. तुम्ही गुरं घेऊन गेलात की बासरी वाजवतो रोज? किती वेळ वाजवता बासरी? ते आता जसा टाइम असेल तसा जंगलामध्ये शिरा झाडा शिराली का तुम्ही बासरी वाजवायला कधी शिकला? लहानपणापासून. म्हणजे कोणी शिकवलं की नाही नाही स्वतः? तिकडं गायक होतं ना माझ्या वडील जास्त, मग त्यांच्या बरोबर आपण याला असं हे काय बांधलंय एवढं? ते असं गळ्यातून पडत आहे ना, हा. बांधायचं अच्छा, म्हणजे गळ्यात अडकवूनच फिरायचं. हातातून विसरून जात हा हा हा. खाली ठेवली मग तिथं राहील का नाही गावताना सापडेल परत. दिवसभर गुरांमाग असल्यावर ही बासरी वाजवायची, तेवढीच करमणूक, दुसरं काहीच नाही ना. या बासरीच्या आवाजाचा गुरांवरती पण परिणाम होत असेल ना, किंवा जवळपास राहत असतील आवाजामुळे? हा एका वेळी येते ते पाठीमागे. पूर्वीच्या काळी गुरांच्या माग बासरी कोण वाजवायचं? कृष्ण वाजवायचं. हा, ती परंपरा बाबांनी जपली आहे का नाही? म्हणजे इतकं सुरत वाजवतायत ना, खाली आमच्या कानावरती आवाज पडला ना, म्हणजे आम्ही अक्षरशः बेभान झालो, इतकं सुरत बासरी वाजवत आहेत. हा, एका हातात ही कुऱ्हाड आणि बासरी, असं आपलं दोन्ही या ठिकाणी बाबांचं चालू आहे. थोडस वाजवून दाखवा आम्हाला. बासरी वाजवून दाखवा म्हणताच बाबा काहीसे लाजले. नकळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा हसऱ्या झाल्या आणि मग बासरी ओटांकडे नेत सुरात वाजवण्यास सुरुवात केली.
काय गाणं होतं हे, म्हणजे आता तुम्ही जे वाजवलं आता हे ना तालुक्यामध्ये तालुका आहे, हाय बघा जुन्नर, हाय बघा जुन्नर, शिवाजी महाराज राजे करीतो न शिवनेरी किल्ल्यावर. वा, हा? अप्रतिम. घाटामध्ये घाट आहे खंडाळा वगड, अव खंडाळा वगड, मालसच घाट पाहून घेवा नीट. हा? जुन्नरचं सौंदर्य तुम्ही ह्या बासरी वाजवण्यात आज सगळं मांडलं. म्हणजे थोडक्यात जुन्नर मध्ये जेवढं काय आहे, जुन्नरला जे म्हणतात निसर्ग संपन्न किंवा निसर्गाने भरभरून दिलेला तालुका, हा. ते तुमच्या आज बासरी आमचा तालुका जुन्नर आहे. हा. हे तुम्ही सौंदर्य नुसत्या शब्दातून नाही, बासरीच्या स्वरातून वाजवून दाखवले. हे इतकं सोपं नाहीये हे मांडणं, इतकं सुंदर तुम्ही मांडले बाबा. हे तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे गाणं. हा, मग हे आता बरं, याचं तुम्ही कोणाकडून शिकले का आपलं तुम्हाला असंच शिकायला म्हणलं आता थोडं वयस्कार गडी होतं ना पहिलं जुनं, हा 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 मग ते वाजवायचं काहीतरी गाणं, मग आपणही त्यांच्या बरोबर लहान असताना आपणही वाजवायचं, बरोबर नाही का? बरोबर. माणूस शिकता शिकता माणूस शिकवतो ना. हा हा शाळा एक शिकवतो का? नाही, नाही, थोडं अनुभवात ना. या तुमच्या अनुभवातून तुम्ही जुन्नरसाठी एक सुंदर गाणं तयार केलंय, आणि हे गाणं तुम्ही बासरीतून हे वाजवून हा, दाखवताय. वाजवून. अशी अजून कोणती गाणी आहेत का तुम्ही तयार केलेत? गाणी आहेत बा अजूनही म्हणजे. एखादं वाजून दाखव. आजी खूप हसतायत. आजींसाठी कुठलं गाणं आहे का? आजींसाठी वाजवा गाणं एखादं. गाणी ते आता थांबा, आजी तुमच्यासाठी गाणं वाजवून दाखवते. हे गाणं आजींसाठी तुमच्यासाठी. एखादं वाजवा चला. त्याने बासरीत म्हणला, मग मी म्हणून दावला का नाही. असं ते म्हणजे डागा डागा असा बाईचे याचे. आता ती लेक नाही का मोराळी जातोय. हा 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 म्हणजे वडील सोडायला चाललेत मुलीला. लग्न घेत नाही, संगामी येत नाही, लेक लेक मोठे कोणतं गाणं आहे? हा कोण हेच गाणे. हा नाही बोला बोला. नाही, एकदा सांगा फक्त. सांगा. बर तुम्ही बोला, चला बाबा तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. कोण मुरळी आलं राई चंद्रवळी. अगं मन काही मुराळे आलं राई चंद्रवळी, काही बळवानी केली राई चंद्रवळी, नत बळवाना केली राई चंद्रवळी. आज काळाच्या ओघात लोप पावत चाललेली अनेक लोकगीते आहेत. त्यातील काही
बाबांच्या बासरीतून ऐकली. या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर काही क्षणांसाठी थाटलेल्या खोल्या रंगमंचावर तिथे उपस्थित साऱ्यांनीच बेभान होत ती अनुभवली. या सोहळ्याचे वर्णन शब्दात न करता येण्यासारखेच. सह्याद्रीच्या डोंगर रांगात भटकंती करताना या डोंगर माथ्यावरती बाबांसोबत काही क्षण या ठिकाणी आपण घालवले. बाबा गुरांच्या मागं आलेले. बाबा गुरं घेऊन त्यांच्या रोजच्या सवयीप्रमाणे डोंगराची वाट त्यांनी धरली. त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती नव्हतं आम्ही येणार आहोत किंवा काय. तर त्यांचं दिनक्रम जो असतो, रोज गुरांमागे निघायचं, गुरं चारायची वगैरे, तर त्याप्रमाणे ते त्यांच्या रोजच्या दिनक्रमाला त्यांनी सुरुवात केली. खाली आम्ही ज्यावेळेस गाडी लावली त्यावेळेस बाबांचे बासरी वाजवतानाचे मधुर स्वर आमच्या कानावर पडले. आणि त्याच वेळेस आम्ही म्हणले की बाबांनी आता डोंगराची वाट धरली. तर गर्दीकडे न जाता थेट आम्ही भरती बाबांकडेच आलो. गुरं चरतायत. बाबा त्यांचं बासरी वादन गुरांमागे असताना ही कला त्यांनी इतकी उत्कृष्ट जोपासलेली आहे. म्हणजे रान माणसांच्या जीवनात काही क्षणांपुरते काही क्षणिक आनंद असतात, तर ते त्यांचं आनंद जगण्याचं साधन हे त्यांनी उत्कृष्टरित्या जपलेलं आहे. आणि आजही या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात त्यांचं उत्कृष्ट बासरी वादन गुरांमागं असताना चालू आहे. तर या ठिकाणी काही क्षण बसून बाबांसोबत ते आपण अनुभवले. बाबा इतके उत्कृष्ट बासरी वाजवत आहेत की अक्षरशः काही वेळ जनावरं देखील स्तब्ध जागेवर उभं राहून ते बासरी वादन ऐकतायत. म्हणजे हे ऐकताना माणूस तर मंत्रमुग्ध होतोय, सोबत गाय देखील मंत्रमुग्ध होऊन ते स्वर ऐकतायत. आज आपण या ठिकाणी जवळून अनुभवलं, पाहिलं. बाबांच्या आजींच्या ज्या काही आठवणी असतील त्या सर्व त्यांचा जीवन प्रवास या व्हिडिओतून आपण पाहिला. बाबांना आजींना आपण पुन्हा लवकरच भेट देण्यासाठी येऊयात. आम्ही परतीच्या वाटेवर निघालो तेव्हा डोंगरधारांवरील वाटांवरून पुढे निघालेली गुरे, त्यांच्या मागे बासरी वाजवत शांतपणे चालणारे बाबा म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी पूर्वजांकडून वारसा म्हणून लाभलेली लोककला तितक्याच आवडीने व आनंदाने जिवंत ठेवणारा, सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर स्वच्छंदी आयुष्य जगणारा एक अवलियाच म्हणावा लागेल.